बाजारात हिरवीगार ताजी टवटवीत कोथिंबीर पाहिलं ना, आठवते ती काय? कोथिंबीरची वडी. नेहमी कोथिंबीरची वडी करताना बेसनचा वापर केला जातो, परंतु आज आपण ही कोथिंबीर वडी करण्यासाठी अजिबात बेसनचा वापर न करता छान कुरकुरीत अशी ही वडी करणार आहोत. आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरची तुकडे टाकून पाणी न घालता ओबडधोबड वाटूयात. 1 जुडी कोथिंबीर निवडून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊन आता बारीक अशी चिरून घेऊयात. संपूर्ण कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर इतर मसाले टाकूयात. तर सर्वात प्रथम पोह्याच्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट. सुरुवातीला केलेल्या वाटणात देखील आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे लाल तिखट बेतानेच घालावे. पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धने पावडर. तिखट मात्र तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. पाव चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल ना तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालेल. चिमूटभर हिंग. पाव चमचा हळद. पाव चमचा गरम मसाला. जे आपण सुके मसाले घातलेत ना ते तुम्ही कोथिंबीर किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तीळ आणि 1 चमचा हातावरती चोळून घेतलेला ओवा. हातावरती ओवा अशा प्रकारे चोळून घातल्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. सुरुवातीला तयार केलेलं संपूर्ण वाटण घालून घेऊयात. वाटताना अजिबात त्यामध्ये मी पाणी घातलेले नाही. आज आपण ही वडी करणार आहोत ना त्यामध्ये अजिबात बेसनचा वापर करणार नाही. सर्व जिन्नस घालून व्यवस्थित अशा प्रकारे कोथिंबीर चुरून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण 1 कप चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ घालूयात. त्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी तांदळाचं पीठ. नेहमी भाकरी करण्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरतो ना तेच वापरावे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आता बाजरीचं पीठ नसेल ना तर ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा निम्म ज्वारीचं आणि निम्म बाजरीचं पीठ वापरलं तरीही चालेल. अर्धा पळी तेल घालून व्यवस्थित आपण कोथिंबीर पिठामध्ये चुरून घेणार आहोत. कोथिंबीर आणि तयार केलेलं वाटण हे हलकंसं ओलसर असल्यामुळे अशा प्रकारे पीठ घातल्यानंतर सुरुवातीला कोथिंबीर चुरून घेतली की पाण्याचा अंदाज देखील परफेक्ट असा येतो. आता संपूर्ण कोथिंबीर पिठामध्ये चुरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण हलकासा घट्टसर असा हा डो करून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे हे कोथिंबीर वडीचं पीठ मळून घ्यावं. तर ह्या वडीचे मी छोटे 3 रोल करून घेणार आहे. कोथिंबीरीचे रोल हे जास्त जाड केले की आतपर्यंत ते व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे मध्यमच आकाराचे रोल करून घ्यावेत. तर मी घेतलेल्या साहित्यामध्ये 3 कोथिंबीरचे रोल तयार झालेले आहेत. आता आपण नेहमी मोदक वाफवतो ना त्याप्रमाणे हे रोल वाफवून घेणार आहोत. हातावरती रोलला व्यवस्थित शेप देऊन घेऊयात. अजिबात बेसनचा वापर करत नसलं तरी देखील ही कोथिंबीर वडी चवीला भन्नाट अशी लागते आणि एकदा केली ना परत कराल. रोल तयार झाल्यानंतर लगेच मी चाळणीला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेते. तेल लावून घेतल्यामुळे कोथिंबीर वडी ही वाफवून झाल्यानंतर अजिबात चाळणीला चिकटत नाही. रोल तयार करेपर्यंत मी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून पाण्याला देखील छान उकळी काढून घेतलेली आहे. आता मध्यम आचेवरती आपण हे रोल 20 ते 25 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत. रोलची जाडी कितपत जाड ठेवली ना त्यानुसार थोडासा कमी किंवा जास्त वेळ हा कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी लागू शकतो. आता झाकण ठेवून आपण 25 मिनिटे मध्यम आचेवरती या ठिकाणी कोथिंबीरीची रोल वाफवून घेतलेले आहे. टूथपिक रोलच्या मधोमध घालून ती क्लीन निघाली की समजायचं रोल इथं परफेक्ट असं वाफवून झालेले आहेत. आतमध्ये ते कच्चे राहिलेले नाही. आता हे रोल पूर्णपणे थंड करून आपण कट करून घेऊयात.
गरम असताना कट करायला गेलात ना हवे तसे वड्या ह्या पडत नाहीत। आता हा रोल तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला कोथिंबिरी वडी खावीशी वाटली ना तेव्हा रोल कट करून तुम्ही कोथिंबिरी वडी ही फ्राय करून घेऊ शकता। तर ह्या ठिकाणी पहा किती सुंदर अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। आता मध्यम आचेवरती तेल गरम करून आपण ही कोथिंबिरी वडी तळून घेऊयात। मोठ्या आचेवरती कोथिंबीर वडी तळली ना ती हवी तशी कुरकुरीत होत नाही आणि मंद आचेवरती तळली ना तर वडी खूप तेल पिईल, त्यामुळे मध्यमच आचेवरती कोथिंबिरी वडी तळून घ्यावी। 3 ते 4 मिनिटांमध्ये छान खरपूस अशी कोथिंबिरी वडी तळून येते। अजिबात वडी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। चला आता तळून घेतलेली वडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही देखील अशाच प्रकारे ह्या कोथिंबिरी वड्या बिना बेसनाच्या करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका। अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये ह्या वड्या तयार होतात। रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।